नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं जे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आहे, या विभागामार्फत मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हे बघा, महाराष्ट्र शासनाचं हे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आहे. इथे बघा, महाराष्ट्र शासन या विभागामार्फत हे जे रुग्णालय आहे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर, या रुग्णालयामध्ये मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात 12 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये जी पदे भरली जाणार आहेत ती गट ड म्हणजेच वर्ग 4ची पदे आहेत आणि पूर्णपणे शासकीय आहेत, म्हणजे सरकारी पदे आहेत. आणि ही पदभरती लक्षात ठेवा सरळ सेवेची आहे. लक्षात ठेवा सरळ सेवा. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही आवर्जून अर्ज करायचा आहे. याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत? कक्षसेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, स्वयंपाकी, किरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात विभाग सेवक, सहाय्यक स्वयंपाकी, पहारेकरी, नावी, धोबी या पदांचा समावेश आहे. याच्यामध्ये कक्षसेवक पदासाठी 36 जागा, शिपाई पदासाठी 10 जागा, माळी पदासाठी 1 जागा, स्वयंपाकी पदासाठी 4 जागा. अशा प्रकारे मित्रांनो एकूण 79 जागा भरल्या जाणार आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी या रुग्णालयाची जी वेबसाईट आहे www.vdgmclatur.org या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता, उमेदवार 10वी उत्तीर्ण असेल तरच अर्ज करू शकतो, म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे जे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत तेच उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, इथे बघा वयोमर्यादा काय सांगितलं आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी. उमेदवाराचं वय खुल्या प्रवर्गासाठी जे उमेदवार अर्ज करतील त्यांच्यासाठी या तारखेपर्यंत 20 ऑगस्ट 2026 पर्यंत त्याचं वय 18 वर्षे पूर्ण असावं आणि 38 वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो. जे उमेदवार मागासवर्गीय उमेदवार आहेत ते सुद्धा 18 वर्षे ते 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. आणि इतर जे बाकीचे उमेदवार आहेत, पदवीधारक, खेळाडू, दिव्यांग उमेदवार जे आहेत, या उमेदवारांसाठी सुद्धा मित्रांनो वयामध्ये सवलत आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा वयामध्ये सवलत आहे. जे उमेदवार मित्रांनो या कॅटेगरीमध्ये मोडत असतील त्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्यांनी ही जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा, ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करून वाचून घ्यायची आहे. या परीक्षांसाठी ही जी पदे आहेत मित्रांनो, ही जी सर्व पदे आहेत, या सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप हे एकच असणार आहे. इथे बघा परीक्षेचं स्वरूप: मराठी विषयासाठी 25 प्रश्न, इंग्रजीसाठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी आणि अंकगणितसाठी 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण राहणार आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, 2 गुण म्हणजेच तुमची एकूण 100 प्रश्नांची परीक्षा होणार आहेत आणि एकूण 200 गुणांची ही परीक्षा होणार आहे. एकूण 100 प्रश्न आणि गुण 200. जे उमेदवार माजी सैनिक असतील, अनाथ असतील, अशा उमेदवारांनी त्यांचं जे अनाथ असल्याचं पुरावा म्हणून जे प्रमाणपत्र असतं दिव्यांगाचं किंवा माजी सैनिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या पदांसाठी परीक्षा शुल्क जे असणार आहे ते बघा, पदाचे नाव: गट ड वर्ग 4 समकक्ष, म्हणजे सर्वच पदांसाठी जो खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि जो राखीव प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार. या परीक्षांसाठी तुम्हाला अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कशी सांगितली आहे बघा. अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकताय आणि परीक्षा शुल्क जे आहे ते सुद्धा 10 सप्टेंबरपर्यंत तुम्ही
परीक्षा शुल्क भरू शकताय. म्हणजे 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज, ही जी वेबसाईट दिलेली आहे www.vgmclatur या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या पदांसाठी नॉर्मलायझेशनसुद्धा असणार आहे. नॉर्मलायझेशनची पद्धत लागू असणार आहे. कशा प्रकारे नॉर्मलायझेशन होणार आहे याचा तपशील दिलेला आहे. कोणत्या पदासाठी म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत आणि किती आरक्षण आहे त्याचा तपशील दिलेला आहे. ही माहिती तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा. तुमची कॅटेगरी कोणती आहे आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात, त्या पदासाठी किती जागा आहेत याचं तपशील पूर्णपणे बघून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या जाहिरातीची PDF दिलेली आहे. ती PDF तुम्ही बघून घ्यायची आहे आणि वाचून घ्यायची आहे. नंतरच अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवारांनी आवश्यक अर्ज करायचा आहे. पूर्णपणे सरळ सेवेची ही पदभरती आहे आणि शासकीय आहे. शासकीय नियमानुसार सर्व भत्ते वगैरे तुम्हाला लागू असतील. ज्या उमेदवारांनी अर्ज केला त्या उमेदवारांनी वेळोवेळी त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे. कारण या वेबसाईटवरती पुढील जी प्रक्रिया होणार आहे, हॉल तिकीट असेल आणि इतर जी अपडेट असेल ती अपडेट या वेबसाईटवरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही वेळोवेळी भेट द्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात होती. याच्यामध्ये जर एखादा मुद्दा तुमचा आमच्याकडून एखादा मुद्दा सांगायचा राहून गेला असेल तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नाला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ज्या उमेदवारांनी अर्ज केला त्या उमेदवारांचं नोकरी ठिकाण हे लातूर असणार आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर आपल्या PRC मराठीवरती नवीन असाल तर आपल्या PRC मराठीला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि PRC मराठीला फॉलोसुद्धा करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.